नमस्कार, मी रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेश संघटक सचिव आणि आमदार जयंतराव पाटील साहेब यांचा एक निष्ठावान कार्यकर्ता, लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा सच्चा शिष्य। आज मी तुम्हाला विनंती करत आहे की 20 नोव्हेंबरला आपल्याला सर्वजणांना मतदानाला जायचं आहे। हे मतदान आपण कोणाला देणार या संदर्भात आत्तापासूनच विचारपूर्वक केला पाहिजे। पवार साहेबांना सत्तांतर घडवायचं आहे आणि आम्हाला सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये या मोदी सरकारच्या राज्यात आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात खूप त्रास सहन करावा लागलेला आहे। ह्यांचे खोटे वायदे, ह्यांचे झुटे करार ऐकून आपण थक्क झालेलो आहोत। एकच भर आहे यांचा की 15 लाखावरून हे 1,500 रुपयावर आलेत आणि लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याला देऊ लागलेले आहेत। मला सांगा, आमच्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील या महालक्ष्मीचा अवतार आहेत आणि म्हणूनच आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं, महाविकास आघाडीच्या पक्षांनी एकत्रित बसून महालक्ष्मी योजना ठरवलेली आहे आणि बायकांना, महिलांना महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला दरमहा 3,000 रुपये देणार आहेत। इतकंच नाही तर शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार आहेत। एवढंच नाही तर सुशिक्षित बेकारांना दरमहा 4,000 रुपयाचा बेकार भत्ताही देणार आहेत। एवढंच नाही तर तुमच्या प्रत्येक घरातलं लाईट बिल हे 100 युनिटपर्यंतचं ते मोफत करणार आहेत। अशा अनेक योजना या सरकारच्या पुढं, महाविकास आघाडीच्या पुढं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला 23 तारखेनंतर महाराष्ट्रात बघायचं आहे। सत्तांतर झालेलं महाराष्ट्रात बघायचं आहे आणि सत्तांतर झाल्यानंतर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे किंबहुना 70 आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत। शरद पवारांचं कष्ट वाया जाणार नाही। त्याप्रमाणे काँग्रेसचे 60 आमदार निवडून येतील आणि उद्धव ठाकरेंचे कमीत कमी 40 आमदार निवडून येतील। असे 170 आमदार कमीत कमी निश्चितपणे बहुमताचा आकडा गाठणार आहेत आणि म्हणून मतदारांनी सत्ता परिवर्तनाच्या दिशेनं आपली वाटचाल ठेवली पाहिजे, विचार केला पाहिजे। पैशाचा पाऊस पडला जाईल पण मतं पैशावर विकू नका। माणसाची किंमत ही पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, अनमोल आहे। माणसाची किंमत होऊ शकत नाही आणि म्हणून मताचीही किंमत कोणी करत असेल तर ती चूक आहे। त्या चुकीच्या विचाराला गाडण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहायचं आहे। महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर महाराष्ट्रामध्ये मी आज तुम्हाला सांगतो की जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचंड जागा निवडून आल्या तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमदार जयंतराव पाटील साहेब, जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, यांच्यासारखा एक सुसंस्कृत आणि विचारी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सगळ्यांच्या सुखदुःखात रमणारा असा हा नेता आपल्याला महाराष्ट्राला लाभणार आहे, महाराष्ट्राचं भवितव्य घडवणार आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी सांगली जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना तर मी नम्रतेपूर्वक अभिवादन करतो, पण महाराष्ट्रातील सर्व मतदार बंधू भगिनींना ही माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याकडून नम्र प्रार्थना आहे की आपण महाविकास आघाडीच्या म्हणजे मशाल, त्यानंतर तुतारी आणि त्यानंतर हात, तुतारी, हात आणि मशाल या तिन्ही चित्रावर शिक्का मारायचा आहे। कोणी अपक्ष लढत असेल, कोणी तालुक्याच्या स्वाभिमानासाठी लढत असेल, मित्रांनो कुठलाही अपक्ष आमदार ही तुम्हाला आम्हाला
जुगारावर खेळायला लावतो आहे. तो सांगतो की सरकार ज्याचं येईल त्याच्या बाजूला मी असेन. म्हणजे जुगार खेळायला लावणं हा काही राजकारणाचा भाग होऊ शकत नाही. त्यामुळं जुगारावर जनता मांडणारा हा आमदार नको आहे आपल्याला. कोणी तालुक्याचा स्वाभिमान सांगतंय. मित्रांनो, तालुक्याचा स्वाभिमान जरूर असावा. महाराष्ट्राचा स्वाभिमान पाहिजे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. मला सांगा, जे आत्ता सरकार गादीवर बसलेलं आहे ते सरकार इथून पळून जाऊन गुजरातला गेलं. अरे गुजरातचा इतिहास काय माहीत आहे? गुजरातची राजा शिवछत्रपतीनं सुरत लुटली. ती सुरत गुजरात्यांची लुटली नव्हती. ती सुरत ही बादशाच्या ताब्यात असलेली सुरत, बादशाचा खजिना शिवाजी महाराजांनी लुटून आणलेला होता. पण ह्या गुजरात्यांना इतिहास नीट कळला नाही. हे महाराष्ट्राला लुटायला लागलेले आहेत. आणि म्हणून या गुजरात्यांच्या तडाख्यातनं महाराष्ट्र वाचवायचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जागृत करायचा असेल, तर शरद पवार साहेब महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सत्तेचं परिवर्तन मतदार बंधू भगिनींना मानतात. त्यांच्या शब्दाला किंमत देऊन आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करावं ही हात जोडून तुम्हाला मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.